इकडे बघा फिल्डिंग बघा टप्पे लावलेले 2 चेंडू 1 धावा आणि इथे चेंडू हातातून निसटला आहे. नांदले संघाने इथे फायनल मारलेले आणि याला का खुशी झाली समजत नाही. नांदले संघ विजयी. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बसवत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कोकणकर सचिन अठरा या युट्यूब चॅनलमध्ये. विनय काय बोलतो? गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग बोलतोय विनय. आणि इंट्रो थंबनेल बघितला असेल कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ करतोय. तर आज आहे 8 डिसेंबर 2024. आम्ही निघालोय आता टुर्नामेंटसाठी आणि आमच्या गावातील म्हणजे आमच्याच गावातली टुर्नामेंट असून आमच्या गावातील 5 की 6 संघ इन्व्हॉल्व झालेत. तर चला मग बघू, तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पूर्ण पनवेल प्रीमियर लीगचं नियोजन केलंय आम्ही म्हणजे, आणि तिकडे कशा प्रकारे पार पाडतायत आणि आमच्या गावातील 6 संघ आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवू. काय नाही बोलतो बाकी काय आता बघूया. मॅच पण आमची आहे त्यामध्ये, तर चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. बाकी तर काय देवाच्या चरणी सोडून दिलाय. आता वाजलेत तरी पण 8:30 वाजलेत. 7 वाजताच गेलेत. आता आम्ही थोडासा आम्हाला उशीर झाला. मित्रांनो इकडे बघू शकताय जसं काय गड किल्ल्यावर आले. तिकडे बघा देवत मध्ये हा नवीन ब्रिज बांधलाय. तिकडे जायला रस्ता नाही आणि इकडे बघा आम्ही कशी मेहनत घेतोय खेळायला जाण्यासाठी. कटकट मारतायत, वरती चढतोय. चला जाऊन माननीय मुंबई अध्यक्ष यशवंतराव मेंदळकर हे पुष्पमाळा अर्पण करतील. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की समाज मुंबई माजी अध्यक्ष लक्ष्मणमाजी वेटकोळी हे देखील श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करतील. गणपती बाप्पा पनवेल प्रीमियर लीग उपाध्यक्ष देखील श्री गणरायाच्या प्रतिमेला पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. गावचे बाहेरी की जय. पनवेल प्रीमियर लीग युवा कमिटी अध्यक्ष महेंद्र भास्कर बसो यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील पुष्पमाला अर्पण करायचं आहे. युवा कमिटी उपाध्यक्ष नितेश महादेवगरकर यांना देखील विनंती असेल की त्यांनी देखील पुष्पमाला अर्पण करून पूजन करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पा आपल्या पांढरे परिषद मुंबई कार्यकर्ते मनोहर मेंदळकर त्याचप्रमाणे बालकिशन गौड आपण पूजन करून घ्यायचं आहे. अविनाश कांबळे युवा कमिटी खजिनदार अविनाश कांबळे कृपया आपण तसेच पाबरे कोळी समाज मुंबई खजिनदार श्रीमान दत्तात्रय वेटकोळे यांनी सुद्धा श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करायचं तरी तसेच ग्राउंडवाले दादा यांनी सुद्धा प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय. तसेच पीपीएल ग्रुप पाबरे बालकृष्ण गावटे यांनी सुद्धा पूजन करून घ्यायचंय. तसेच पाबरे कोळी समाज कार्यकर्ते श्रीमान रमेश कारभारी यांनी सुद्धा पूजन करून घ्यायचंय. गुन्हेसर यांना विनंती करतो की ट्रॉफीला चषकाला एक हार परिधान करायचा आहे. तसेच सचिन बसवत यांना सुद्धा विनंती करत आहे. संदीप पाटील यांनी सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. रुपेश आगरकर, प्रवीण बसवत, महेश बसवत यांनी सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. तसेच रवी आपण करून घेऊ शकता. विनवणी करून मग तो श्रीफळ फोडण्यात येईल. तरी सन्मान्य अध्यक्षांना आम्ही विनंती करतो की आपण तो श्रीफळ हातात घ्यायचा आहे. आजच्या ह्या पाबरे पनवेल प्रीमियर लीग उद्घाटन सोहळ्याला उपस्थित झालेल्या सर्व समाज बांधव ज्यांनी क्रिकेटवरती मनापासून प्रेम केले असे क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट चाहते या सर्वांचं मी पाबरे प्रीमियर लीग पनवेल यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करीत आहे. आणि आता या ठिकाणी श्री गणपती बाप्पा हे श्री गणपती गजानना परमेश्वरा आम्ही
पनवेल प्रीमियर लीग पाभरे आणि इथं असणारे सर्व सभासद आज या ठिकाणी परमेश्वर गणपती गजानना आणि आमचे गावचे कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण आणि बैली देवा परमेश्वरा आम्ही तुमच्याजवळ विनंती करतो की आज बऱ्याच वर्षांनी मुंबईमध्ये हा पहिला कार्यक्रम आम्ही पाभरे कोळी समाज पनवेल यांच्या वतीनं हा साजरा करीत आहोत. तर हा कार्यक्रम परमेश्वरा आई कुलस्वामिनी तुमच्या कृपेने हा कार्यक्रम आजच्या दिवसात आनंदाने पार पडू दे, कुणाला दुखापत होऊ नये. आणि आता जसे आनंदाने हात जोडून तुझ्याकडे मी विनंती करीत आहोत, आनंदी आहोत, तसंच संध्याकाळचा समारोपाचा कार्यक्रम होईपर्यंत सगळ्यांना आनंदाने ठेव अशी विनंती करतो. सर्वांना सुखी ठेव अशी विनंती करून तुम्हाला श्रीफल देतो ते मान्य करून ठेवा. तसेच बाप्पांनी कृपा आपल्यावरती केलीच आहे. ज्या तिसऱ्या पिक्चरची मागणी होती ती मागणी सुद्धा पूर्ण झालेली आहे. टाळ्यांच्या प्रकारचं अभिनंदन करू. आता सन्माननीय अध्यक्ष यांच्या वतीने ट्रिपल बोलून कार्यक्रमाची सुरुवात करतील. गणपती बाप्पा की आणि त्याच्यानंतर पाभरे कोळी समाज सन्माननीय उपाध्यक्ष महादेव भोले सर हे आता फीत कापून हे देखील या कार्यक्रमाची सुरुवात करतील. तर त्याला विनंती असेल गणपती बाप्पा एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू के भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग हिंद हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय. कृपया जागेवर हलणे. सर्व सभासदांना विनंती आहे की सन 2023 आणि 24 या सालामध्ये आपल्या गावातील जे लोक स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी जागेवर उभं राहून 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची. पाभरे कोळी समाज उपाध्यक्ष लक्ष्मण माजी वेटकोले यांना देईल कॅप देऊन सन्मानित करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. नाव घे मग बोल. बसवत आपण आपले कॅप घ्यायचे युवा कमिटीचे महेंद्र बसवत अरे बाबा जाऊ नका रे. महेंद्र आपली कॅप घ्यायचे. महेंद्र बसवत, नितेश नागरकर, कांबळे, मुने सर. आपले नातेबांधव ज्यांनी आपल्याला पीससाठी इथं सहकार्य केले. संदीप पाटील कृपया आपण पुढे यायचंय. संदीप पाटील यांना कृपया आपण देखील आपली कॅप स्वीकारायची आहे. पाभरे कोळी समाज आहोत ती त्यांनी स्वीकारायची आहे. अखंड कुलगाव कोळी समाजाचे सेक्रेटरी गोविंद धर्मा पाटील यांचं येथे आगमन झाले. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. सुप्रसिद्ध व्हा. गोविंद धर्मा पाटील गणेश चुकीची दिसते. त्यांना विनंती की आपण बसलो. तत्पूर्वी पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने महादेव चांगले आगारकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्याबद्दल पनवेल पाभरे यांच्या वतीने आपल्याला कॅप देऊन सन्मानित करीत आहोत ती स्वीकारायचे. आपल्या कुलगावचे मुंबई समाजाचे सेक्रेटरी आणि सुप्रसिद्ध बुवा गणेश धर्मा पाटील यांचा आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. आपण बसण्याची कृपा करावी.
पंकज महादेव गुन्हे सर, आपण आपली कॅप स्वीकारायची आहे. तसेच पाबळेकोळी समाज खजिनदार श्री दत्तात्रय महादेव वेटकोळी यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच संदीप पाटील, सचिन बसवत, रोशन मुनेसर, तसेच पाबळेकोळी समाज माजी सेक्रेटरी कृष्णा, तसेच नरेश मेंदाडकर, पाबळेकोळी समाज मुंबई माजी खजिनदार श्री विनायक हरी आगरकर यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच पाबळेकोळी समाज मुंबई कार्यकर्ते बालकृष्ण गावटे यांना सुद्धा विनंती करत आहे की कॅप घेण्यासाठी यायचं आहे. तसेच हरिचंद्र जनार्दन कांबळे यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच पांडुरंग रामचंद्र मेंदाडकर यांना सुद्धा हरिचंद्र कांबळे गेलं पांडुरंग मेंदाडकर. तसेच पाबळेकोळी समाज माजी कार्यकर्ते किरण वेटकोळी यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच मुंबई समाज कार्यकर्ते मनोहर बालकृष्ण मेंदाडकर यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच पाबळेकोळी समाज मुंबई कार्यकर्ते रमेश कारभारी यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच रवी रमेश वेटकोली यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. हे नावं घेते त्यांनी पटापट या. तसेच सैराट ग्रुपचे कोण पदाधिकारी असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे कॅप घेण्यासाठी. तसेच मानजी मेंदाडकर यांना सुद्धा कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच सैराट ग्रुपचे खजिनदार जयेश भावटे यांना विनंती करत आहे कॅप घेण्यासाठी यायचं आहे. जयेश भावटे. तसेच पीपीएल ग्रुप पनवेल माजी कार्यकर्ते रमेश पाटील यांना सुद्धा विनंती करत आहे की कॅप घेण्यासाठी यायचं आहे. तसेच रुपेश आगरकर यांना सुद्धा विनंती करत आहे. अजित, टॉस जिंकलात, काय घेतलात पहिल्यांदा? पहिलीच मॅच आहे. मी टॉस जिंकून चला मित्रांनो, दाखवू आपण आता मॅच कशी होते ती. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anna. Happy
इकडे बघा काय बोलतोस तुला सबस्क्राईब करणार आम्ही सबस्क्राईब बस काय लाईक कर शेअर कर काय बोलतो आज मॅच लावला आणि त्याचा बर्थडे पहिला आणि एक नंबर इकडे बघा आम्ही काशी आम्ही दोघं जण नाही आम्ही तिघाचा भाऊ हे आम्ही तिघा भाऊ हे संदेशदा आणि त्याचा तो बर्थडे काय बोलतोस आपल्याला पार्टीला पैसे देतात काय राजन पण राजन थांब आपण बोलू हा बोलू थांब जरा 2 मिनिटं थांब फक्त भाव घ्या भावकीचं कोण ना येतच मग याला करावं सांग बस इकडे बघा इकडे बघा इकडे बघा कधी पण आमच्या वेळोवेळी हजर राहणार आहे संदेशदा थांब थांब आणि त्याचा बर्थडे आहे काय बोलतोय सर्वांचे लाडके म्हणजे अण्णा आहेत आपल्या गावात मुंबईमध्ये कुठे त्यांनी पहिले पावसाची असते आपल्या पाबळे गावाच्या अण्णा मस्त चांगले पूर्ण गावाकडे सपोर्ट आहे 99% गावाला सपोर्ट आहे आणि आमच्या म्हणजे असो किंवा मकर संक्रांतीचा सण असो आणि धावून येतात आणि गावासाठी चांगला असा ग्राउंड बांधत आहेत अण्णांनी आणि आम्हाला खूप आशा आहे की ग्राउंड असा होईल की आम्ही या संक्रांतीमध्ये खूप आनंद घेणार आहोत खूप आनंद लुटणार आहे बट अण्णा इज आय एम व्हेरी व्हेरी हॅपी आय लव्ह यू अण्णा असं आमच्या गावासाठी चांगले म्हणजे अण्णा आहेत आणि आमच्या गावासाठी खूप असं नाव करणार आहेत गुड लक चला फिल्डिंग लावा फिल्डिंग लावा हो चला लावून घ्या चला रवींद्र कॅप्टन
मेरा ब्लॉग है फॉलो करा आउट है मित्रांनो इकडे बघा थोडीशी गिचमीच झाली. अजून मॅच संपली नाही. विनय काय बोलतोस? सेमी फायनल पण नाही झाले आणि ते बघा इकडे बघा काय नाही तो घेत आहे. सुनील एकला एक सुनील दहा चेंडू 16 धावा. पहिला चेंडू प्रसाद चांगला खेळ दाखवल्याबद्दल आणि असाच खेळ आम्हाला फायनलमध्ये दाखवा अशी आमची इच्छा आहे. घ्या टॉस बोला विचार पहिला कोण बोलणार दाखवू नको कोण बोलणार हा बोल बोलवा उंच मित्रांनो तुम्ही बघितलं असेल टॉस केलाय एनसीसी नांदले. आय थिंक एनसीसी नांदले आणि कुठली आहे एनसीसी नांदले आणि आमच्याच बाजूच्या गावातील राठाड आमचेच बांधव कोळी बांधव यांचा फायनलचा सामना तुम्हाला दाखवतो मी. आणि अजून बक्षीस वितरण वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवतो पूर्ण. आत्ता म्हणजे जवळजवळ 7:30 वाजलेत. मी दाखवतो तुम्हाला पुढे. तर फायनलचा सामना सुरुवात झालेली आहे चांदवड आणि पहिला चेंडू हवेत. अरे मिस कम्युनिकेशन झालंय तिकडे. मी पकडू की ते पकडू काय झालं? पहिला चेंडू 2 धावा. कॅच सोडलाय. कॅच मागात पडेल काय?
चला पाहूया दुसरा चेंडू. एकच ओव्हरचा सामना आहे, खूप उशीर झालाय. हाफ पिच बॉल होता. दोन चेंडू आणि 3 धावा ना, तीन धावा. 2 चेंडू 3 धावा. चला पाहूया तिसरा चेंडू. 2 चेंडू आणि 3 धावा इथे झालेले आहेत पूर्ण. तिसरा चेंडू. हो 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 हो, बॉल अडकलाय बघा कुठे. डिक्लेअर स्वरूपात गेलाय पण बॉल कुठे अडकलाय बघा. फायनलचा सामना बघण्यासाठी सर्व पोरं पाठी आल्यात. ज्येष्ठ सभासद. चला 3 चेंडू आणि 4 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच नाही, सॉरी हाफ पिच बॉल. 2 हाफ पिच बॉल मिस केलेत. चार चेंडू आणि 4 धावा. बॉल टू रन. 100च्या रन रेटनीचा स्ट्राईक रेट. पुन्हा एकदा हाफ पिच बॉल. चेंडू खाली, खेळाडू येतो. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे आणि 6 धावा झालेल्या आहेत. दोन धावा ना, 2 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. बॉल काउंट केलेला आहे. स्टंप उपकलाय त्यांनी. पाच चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू. चेसिंग कंपल्सरी आहे या सामन्यामध्ये. आणि हा फुल टॉस चेंडू डिक्लेअर. 7-8 धावांची गरज मित्रांनो. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. नांदले संघाला जिंकायचं असेल तर. राठार संघाने 7 धावा केल्या. 8 धावांची गरज होतो. 6 चेंडू 8 धावा. नांदले संघाला जिंकायचं असेल तर. पहिला चेंडू स्टेप आउट करण्याचा ते मात्र धाव बाद. स्टंपिंग केलेलं आहे इकडे. रनआउट झालेलं आहे. पहिलाच चेंडू. पहिलाच. चला 5 चेंडू 8 धावा. नांदले संघाला जिंकायचं. वाईट आणि इकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आणि स्ट्राईक रोटेट झालेला आहे पण धावबाद झालेला आहे. वाईड प्लस विकेट. ओ स्लोवर चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल. उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. राठार संघात काय त्यांचं नाव नाही हे कॅच पकडले. नाव काय त्यांचं कीपरचं. काय चाललंय. 4 चेंडू आहे मित्रांनो. माहितीये का राठाड आणि नांदले आपले 6 टीम कुठे आहेत. आपले 6 टीम ढगामध्ये. ते ना त्या मॅच कडे वळूया. 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. नांदले संघाला जिंकायचं असेल तर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट झालेला आहे पण इथे मात्र धावबाद झालेला आहे फलंदाज. काय बोलतो माहिती आहे. आता आमचे नियम आहेत ते आहेत. किती काय करा तुम्ही पण आमचे नियम आहेत. 3 चेंडू आणि 7 धावा.
बघूया काय होईल खूप ते. उशीर झाला ना. हा, मित्रांनो कसं आपल्या आहे कशा आम्ही match हारलो पण professional मला झाल्यात. खूप मजा येते सध्या. कसं आहे वातावरण वगैरे प्लस नाईट आऊट सॉरी नाईट वगैरे आणि त्यामध्ये नाईट मॅच बघण्याचा एक वेगळाच आनंद आहे. खेळण्यामध्ये तर काय अजूनही मजा येते. सध्या तुम्ही मॅच बघा, मॅच एन्जॉय करा. मॅच 7 पाहिजे. 3 चेंडू 7 धावा. नांदले संघ, नांदले की राटाड, कुठेही जाऊ दे आपले संघ आहेत. दोन्ही संघ आपलेच आहेत. आपण काय 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आणि इथे मात्र चेंडू उचलला आणि इथे मात्र षटकार. नांदले संघाच्या खेळाडूंनी इथे षटकार मारलेला आहे. बॅट्समॅन पाहू शकता तुम्ही, खूप खुश. बॅट्समॅन खुश. इकडे बघा फिल्डिंग बघा कुठं कुठं लावलेले. 2 चेंडू 1 धावा. आणि इथे चेंडू हातातून निसटलाय. नांदले संघाने इथे फायनल मारलेला आहे आणि याला का खुशी झाली समजत नाही. नांदले संघ विजयी. पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेता संघ नांदले संघ. पाहू शकता इकडे बघा नांदले संघ विजय झालेला आहे. ते आणि हे बघा आपले सभासद, ज्येष्ठ सभासद. एक षटकारावर मॅच पूर्ण समाप्त. पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेता संघ नांदले, उपविजेता संघ आपलेच कोली बांधव राटाड. मंत्री आलेले आहेत बीजी बसवत. विमानाने आलेले आहेत तुम्ही वरती रेल्वे मंत्री बीजी बसवत. विजेता चंद्र. विमानाने बीजी बसवत. आभार व्यक्त करतो. आणि आता इथे बक्षीस वितरण होणार आहे. अनिल बसवत सरपंच विमानाने आलेले आहेत. हे बघा फुलं. ते तुला का खुश, तू का एवढा खुश झालाय सांग. तू एवढा खुश का झालाय? मित्रांनो त्याचं कारण काय माहिती आहे, आम्हाला बॉल सापडले आहे, आम्हाला काम ते झालेलं आहे, त्यामुळे आम्ही खुश आहोत. पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने चला आता इथे बक्षीस वितरण होणार आहे. हार्दिक चषक आपल्या बाबरे गावचे कार्यसम्राट माजी सरपंच अनिल रामचंद्र बसवार यांच्याकडून प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट चषक दिल्याचं त्याबद्दल सर्व टाळ्यांचं स्वागत करण्यात. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाची रोख रक्कम 20,000 रुपये हे पनवेल प्रीमियर लीग यांच्या वतीने देण्यात येईल. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. द्वितीय क्रमांक चषक श्री भास्कर गोविंद बसवत व त्यांची नात कुमारी दृष्टिका रवी पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांक उत्कृष्ट चषक देण्यात त्यांचं. द्वितीय क्रमांक रोख रक्कम कॅश 10,000 श्रीयुत निलेश मंगेश वाघमारे साहेब देवत यांच्याकडून देण्यात आले. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. तृतीय क्रमांक चषक स्वर्गीय प्रितेश हरिचंद्र मेंदारकर यांच्या स्मरणार्थ श्री हरचंद्र भांजी मेंदारकर यांच्याकडून तृतीय चषक देण्यात आले. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक रोख रक्कम 3,000 सुप्रसिद्ध बुवा जयवंत पांडुरंग कांबळे यांच्याकडून 3,000 रुपये रोख रक्कम देण्यात आले. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. चतुर्थ क्रमांक चषक आपल्या विद्यमान गावातील बाबरे ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती ललिता जनार्दन बसवत यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक आपल्याला देण्यात आले. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक रोख रक्कम श्रीयुत काशीनाथ मालजी बसवत आपल्याला रोख रक्कम त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज श्रीयुत महादेव मालजी बसवत व कुमार प्रदीप महादेव बसवत यांच्याकडून देण्यात आलं. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मालिकावीर सैराज ग्रुप यांच्याकडून मालिकावीर एक
चषक देण्यात आले त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक मेडल श्री दत्तात्रय महादेव वेटकोली यांच्याकडून दोन्ही संघाला मेडल देण्यात आले त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आता आपल्याला छोटासा माहित सत्कार नाही करण्यात येत आहे तरी त्याचप्रमाणे आता या टुर्नामेंटसाठी चेंडू पुरवणारे श्री मधुसूदन नागू घावटे, कृष्णा माजी वेटकोली आणि महेंद्र माजी निगुरकर या तीन बांधवांकडून आपला जो चेंडू झाला पुरवठा आपल्याला या तिघांकडून देण्यात आला त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत. त्याप्रमाणे आता या टुर्नामेंट झाली या पूर्ण संपूर्ण दिवसामध्ये आपल्या पाबरे कोळी समाज मुंबईचे जेवढे पण क्रिकेटर सभासद ज्यांनी अंपायर केलं इथं अंपायरिंग आपल्या पनवेल प्रीमियर लीग आणि इतर आलेले सभासद त्यांनी या सर्व अंपायर लोकांचे सर्वांचं शाब्दिक शुभनाने आपण आभार मानूया आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आता सर्वप्रथम छोटासा सत्कार आपल्यासमोर होत आहे तरी सर्वांनी लक्षात असू द्या. सर्वप्रथम आपल्या पाबरे कोळी समाजाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत यशवंत धर्मा मेंदाडकर यांना एक छोटंसं सन्मानित चिन्ह देऊन आम्ही सत्कार करीत आहोत तरी आपण ते स्वीकारायचं आहे आणि ते देण्यासाठी येत आहे. आपल्या युवा कमिटी पनवेल प्रीमियर लीग युवा कमिटीचे अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीगचे युवा अध्यक्ष महेंद्र भास्कर बसवर हे त्यांना आपली छोटीशी सन्मानचिन्ह भेटवस्तू त्यांनी केलं. पाबरे कोळी समाजाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री महादेव गवऱ्या पुणे सर यांना देखील आमच्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं छोटासा सन्मान चिन्ह देत आहोत. दादा मी उपाध्यक्ष नितेश अगरकर यांना विनंती करतो युवा कमिटी यांनी उपाध्यक्षांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करा. पुढील सत्कार आपल्याला प्रथम क्रमांक चषक देणारे आपल्या पनवेल प्रीमियर लीग साठी प्रत्येक वर्षी येऊन उपस्थित दाखवणारे आपल्या पाबरे गावचे सन्मानित कार्यसम्राट आणि रामचंद्र बसवत यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय आणि त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. अविनाश हरचंद्र कांबळे यांना विनंती करतो की आपण अविनाश कुठे विनय गायब झाला ते कालच सुरू आहे जवळ ना काय तुम्ही पाठवा तरी श्रीयुत आणि रामचंद्र यांना आमच्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने छोटंसं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत तरी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे आम्हाला तृतीय क्रमांक चषक देणारे श्रीयुत हरिचंद्र भांजी मेंदाडकर यांना देखील चुकली दृष्टी द्वितीय क्रमांक चषक हॅलो चेक 1 चेक 2 हे अरे बाबू द्वितीय क्रमांक उत्कृष्ट चषक देणारे सन्मानित करतील रोशन महादेव मुने सर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. भास्कर गोविंद बसवत ऋषभ रोशन मुने सर रोशनदा गेलो कर घ्या सन्मान भास्कर गोविंद बसवत त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. द्वितीय क्रमांकाची उत्कृष्ट चषक आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तृतीय क्रमांक उत्कृष्ट चषक श्री हरिचंद्र भांजी मेंदाडकर यांना देखील आमच्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. संदीप चंद्रकांत पाटील आपण हरिचंद्र भांजी मेंदाडकर यांना चषक देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहे. चतुर्थ क्रमांकाचा हे चषक आहे सभागावती ललिता जनार्दन बसवत पाबरेगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच यांच्या वतीने ते सन्मान चिन्ह स्वीकारतील. महादेव सांगे आगरकर यांना विनंती करतो की आपण ते सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आणि ते देण्यासाठी येत आहेत. ओमतेज बसवत
ओमकेश भास्कर बसवत, ओमकेश भास्कर बसवत हे महादेव तांडे आगरकर यांना सन्मानित करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज यांना चषक देणारे महादेव मालजी बसवत यांना देखील विनंती करतो की आपण त्यांना देखील आमच्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने छोटंसं सन्मान चिन्ह देत आहोत. त्यांनी ते स्वीकारायचं आहे आणि देण्यासाठी येत आहे. पंकज महादेव उले सर, आपण महादेव मालजी बसवत यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावा. हॅलो. त्याचप्रमाणे टुर्नामेंटसाठी मालिकावीर जी ट्रॉफी दिलेला आहे चषक ते सैराट ग्रुप मित्र परिवार यापैकी आपण एक सभासद आहोत. सैराट ग्रुप यांना देखील पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने एक छोटंसं सन्मान चिन्ह देत आहोत. तरी सचिन बसवत आपण स्वीकारायचं आहे. सैराट टाळ्यावाला मालिकावीरासाठी सैराट ग्रुपवरती ट्रॉफी चषक देण्यात आले. फायनलसाठी विजेता संघ आणि उपविजेता संघ या संघास मेडल देण्यात आले होते. ते पाभरे मुंबई कोळी समाज खजिनदार श्रीमान दत्तात्रय महादेव वेटकोळी यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. तरी हे सन्मान देण्यासाठी मी आमंत्रण करत आहे पनवेल ग्रुपचे माजी खजिनदार यांना विनंती करत आहे की दत्तात्रय वेटकोळे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. तसेच या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाची रोख रक्कम 3001 आम्हाला या स्पर्धेसाठी देणारे श्रीमान जयवंत पांडुरंग कांबळे यांचा सन्मान ते त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू वसंत कांबळे आणि हरिचंद्र कांबळे यांना विनंती करत आहे की तो सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तसेच हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करत आहे आमच्याच गावातील सभासद श्रीमान अनिश चंद्रकांत कदम यांना विनंती करत आहे की हा सन्मान चिन्ह देऊन यांना सन्मानित करायचं आहे. स्वागत करा. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 3000 रुपये श्री काशीनाथ मालजी बसवत आपण पुढे यायचं आहे आणि काशीनाथ मालजी बसवत यांचा सत्कार करतील. मोरेश्वर कांबळे यांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मान चिन्ह देऊन काशीनाथ मालजी बसवत यांना सन्मानित करावं. मोरेश्वर कांबळे मरेदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्याच्यानंतर पनवेल प्रीमियर लीग युवा कमिटीच्या युवा कमिटीतून त्या कमिटीचे उपाध्यक्ष नितेश महादेव आगरकर यांना देखील पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि ते चषक बालकृष्ण गावटे यांनी द्यायचं आहे. बालकृष्ण काशीनाथ गावटे यांनी सन्मान चिन्ह देऊन नितेश आगरकर यांना सन्मानित करायचं आहे. सन्मान चिन्ह घ्या गावटे.
टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. युवा कमिटी उपाध्यक्ष नितेश आगरकर यांना सन्मानित करण्यात येत आहे. याच्यानंतर काय तू यावर्षी सेवानिवृत्त झालेले हिराचंद्र लक्ष्मण कारभारी यांना देखील आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने सन्मान चिन्ह देत आहोत. तर ते स्वीकारायचे रमेश कारभारी यांनी आणि ते देण्यासाठी मनोहर बालकृष्ण गावटे मनोहर बालकृष्ण मेंढारकर यांनी ते आपल्या पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने हिराचंद्र लक्ष्मण कारभारी यांच्यासाठी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्याचप्रमाणे खालगाव येथील आपले ज्ञाती बांधव खालगाव कोळी समाजाचे अध्यक्ष मुंबई समाजाचे अध्यक्ष गोविंद भाईजी वेटकोली हे अनुपस्थित आहेत, परंतु त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी यायचं आहे. प्रतीक गोविंद वेटकोली यांना देखील एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. प्रतीक गोविंद वेटकोली आणि ते देण्यासाठी थांबा. अरुण रामजी वेटकोली आपण गोविंद भाईजी वेटकोली यांना पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने चषक देऊन सन्मानित करायचं आहे. आणि विवेडीतर्फे ते येऊन इथं आपल्याला दिवसभर त्यांनी सहकार्य केलेलं आहे. ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आता कृष्णा माजी वेटकोली आणि महेंद्र माजी निगुडकर या तिघांपैकी कोणी सभासद असेल तर त्यांना देखील आम्ही पनवेल प्रीमियर लीगच्या वतीनं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. तरी महेंद्र माजी निगुडकर हे उपस्थित आहेत, त्यांनी ते सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. महेंद्र निगुडकर यांच्यासाठी दिवसभर टाळ्या वाजवा, त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि आज दिवसभर टुर्नामेंटमध्ये जे पनवेल प्रीमियर लीगचे सभासद जे स्कोरर होते, काही लोक इथं तंबूमध्ये आपलं जे ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती असे महादेव माजी बसवत, दयानंद महादेव पुणेसर, अनिल महादेव पाटील, प्रदीप महादेव बसवत आणि जे काय मैदानामध्ये ज्यांनी स्कोअर बोर्ड परिपूर्ण केला पंच, या सर्वांचं शाब्दिक चुंबनाने आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि आता आपला ज्या क्षणाची आतुरता आहे आपल्याला ते बक्षीस वितरण सोहळा. सर्वप्रथम चतुर्थ क्रमांक सर्वप्रथम चषक आणि ते विजेता संघ आहे. चतुर्थ क्रमांक विजेता संघ आहे उसळी संघाचे कोण सभासद संघ नाही कोणी असतील तर आपलं चषक स्वीकारायचं आहे आणि ते चषक देतील. महादेव सांगे आगरकर यांना विनंती करतो की सहभागी ललिता जनार्दन बसवत विद्यमान सरपंच यांच्या वतीने हे चतुर्थ क्रमांक चषक देण्यात येत आहे. तरी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. उसळी त्याचप्रमाणे रोख रक्कम काशीनाथ मालजी बसवत यांच्याकडून 3,000 रुपये देण्यात येत आहे. चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम ते देखील कर्णधारांनी स्वीकारायचं आहे. कर्णधार दुसरा स्वागत करा. खूपच चांगला त्यांनी गेम दाखवला आहे आणि कर्णधार उसळी आपण जायचं नाही आणि आपण 2 मिनिटं स्पीच द्यायचं आहे मालिकेबद्दल.
आणि पूर्ण दिवसाच्या खेळाबद्दल आपण 2 मिनिटं बोलायचं. पनवेल बाबरे कोलीवाड्याचा प्रथमदार आता तृतीय क्रमांक स्वर्गीय प्रितेश हरिचंद्र मेंदाडकर यांच्या स्मरणार्थ हरिचंद्र मांजी मेंदाडकर यास करून तृतीय क्रमांक चषक आणि विजेता संघ आहे खामदे विजेता संघ आहे. तरी संघाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा खामदे संघाचं. आणि चषक देण्यासाठी येथील हरिचंद्र मांजी मेंदाडकर संघनायक खामदे संघाचे संघनायक यांनी तृतीय क्रमांकाचं चषक स्वीकारायचं आहे. गर्दी नका करू. दया इकडे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. खामदे संघाने चांगला खेळ दाखवून तृतीय क्रमांक चषक पटकवलेला आहे. आणि सुप्रसिद्ध बुवा देवण पांडुरंग कांबळे यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपये आणि ते देतील अंकुश गोपाल कारभारी. ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. संघनायकांनी जायचं नाही, ट्रॉफी कॅश घेऊन लगेच जायचं नाही. आपल्याकडून या आजच्या टुर्नामेंटचे 2 शब्द ऐकायचे आहेत. खरोखरच मी आभार मानतो पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट सर्व बाबरे संघाचे सर्व संघाचे मेंबर यांनी आज खूप छान प्रकारे आयोजन केलं आणि मला वाटतं अविनाश दादा यांनी आम्हाला संधी दिली खेळायची. तसेच समस्त खामदे गावातील सर्व खेळाडू तसेच आमचे पाबरे जे जातबंधू आहेत त्यांनी आम्हाला जी खामदे संघाला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूपच सुंदर, धन्यवाद. असंच आम्हाला वेळोवेळी येऊन सहकार्य करा, आपला खेळ दाखवा. त्याच्यानंतर आता सर्वप्रथम मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज फक्त फायनल मधील उत्कृष्ट फलंदाज आणि ते चषक आहे स्वर्गीय मालजी माया बसवत व स्वर्गीय धर्मबाई मालजी बसवत यांच्या स्मरणार्थ श्री महादेव मालजी बसवत यासकडून उत्कृष्ट फलंदाज आणि तो फलंदाजाचं नाव आहे नांदले संघाचा मंगेश. नांदले संघाचा मंगेश उत्कृष्ट फलंदाज. कृपया आपण रात्री येऊन चषक षटकवायचा आहे. आपण सर्वप्रथम पाभरे लीग पण मला माहिती नाही ऍक्च्युली कोणती पनवेल पाभरे पनवेल लीग या समाजाचे पूर्ण पदाधिकारी यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. खेळाडूंना मनापासून धन्यवाद देतो. कारण का नांदले संघाच्या ह्या 3 टीम हे तिसरी टीम 2 टीम आम्ही विरारला प्रॅक्टिस करत होतो. परंतु मी एक फायनलमध्ये जरी षटकार मारला असला तरी तो मी फलंदाज ह्या स्पर्धेतील नसणार आहे. माझ्या गावातील या टीम मधील त्या खेळाडूला ज्यांनी मेहनत केली दिवसभर इथे रक्ताचं रान केलं या भर उन्हामध्ये दिवस घालवला आणि मी संध्याकाळी येऊन शेवट मात्र गोड करत असलो तरी देखील त्यांची मेहनत आहे. तर त्या मला वाटतंय यश पाटील यांना हे फलंदाज म्हणून तुम्ही तुमच्या हातून आपण थांबायचं आहे आणि आपण देखील यश पाटील सोबत हे उत्कृष्ट फलंदाज हे चषक घ्यायचं आहे. यश पाटील, चेतन पाटील, चुकीची दुरुस्ती चेतन पाटील या खूपच धन्यवाद. या प्लेयरचा जेवढा आभार मानून तेवढं खरोखर कमी आहे की ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हा उत्कृष्ट फलंदाज त्यांच्या टीम मधला निवडलेला आहे. खूपच त्याच्यासाठी धन्यवाद करा. यश पाटील आपण देखील यायचं आहे. यश पाटील देखील सुधारतील, त्यांना देखील आपण संधी देऊया. ज्या संघातील सभासदाने मनाचा मोठेपणा दाखवून या 2 खेळाडूंसाठी एक बक्षीस दिलेलं आहे. खूपच सुंदर. आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आपल्या संघाचा. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज
स्वर्गीय जायाधर्म आगरकर, स्वर्गीय जनाबाई जाया आगरकर यांच्या स्मरणार्थ कुमार प्रदीप महादेव वस्तवत त्यांचा नातू यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि तो गोलंदाज आहे. फायनल मध्ये 4 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या राठोड संघाचा सागर यांना उत्कृष्ट गोलंदाज हे चषक घेण्यात येत आहे. सागर यांनी आपली चषक घेऊन जायचं आहे. सागर हॅलो ये सागर यांनी आपली उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली आहे. फायनल मध्ये 4 विकेट घेऊन यांनी आपल्या संघाला विजेते केलेला आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि सागर यांनी जायचं नाही. आपली धन्यवाद. ते नाही बोलू शकले पण त्यांनी त्यांच्या गोलंदाजीतून आपल्याला दाखवलेला आहे. खूप मनपूर्वक आभार. आणि आता मालिकावीर सैराट मित्र परिवार पाबरे कोळीवाडा याच करून पूर्ण मालिकावीर चषक जात आहे. तेव्हा घे आणि तो फलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू राठोड संघाचा हा लीडर लंकेश याने लंकेश हे मालिकावीर आहेत. नाही लंकेश यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. मालिकावीर सैराट मित्र परिवार आपण ते ट्रॉफी द्यायचे. खेळताना घसा दुखला नाही बोलायला पण लंकेश यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आपल्या आजच्या टुर्नामेंटसाठी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी 2 शब्द बोलावे. जाऊ नये आपण 2 शब्द बोलावे आजच्या कामगिरीबद्दल. सगळ्यांचा मी धन्यवाद करतो. आता द्वितीय क्रमांक आमच्या टीम मध्ये नाही. तसेच या अंतिम सामन्यामध्ये विजेता संघ ठरलेला नांदेड संघाच्या सभासदांना विनंती करत आहे की लाईन मध्ये राहत आणि हे मेडल देण्यासाठी मी आमंत्रित करत आहे दत्ता वेटकोले यांना. कॅप कार्ड मित्र. टोपी काढ
आता आज जो पनवेल प्रीमियर लीगचा टुर्नामेंट झालेला आहे या सर्वांचा ब्लॉग आपल्याला कोकणकर सचिन 18 या युट्यूब चॅनलवर आपल्याला सर्व सामने आणि हा बक्षीस वितरण सोहळा सर्व आपल्याला पाहायला भेटेल युट्यूब वरती कोकणकर सचिन 18. तरी आता द्वितीय क्रमांक श्री भास्कर बसवत व त्यांची नात कुमारी दृष्टिका रवी पाटील यांच्याकडून द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट चषक देण्यात येत आहे आणि या चषकाचे मानकरी आहेत राठोड संघ. तरी राठोड संघाचे कर्णधार आपण यायचं आहे आणि हे द्वितीय क्रमांकाचा चषक स्वीकारायचा आहे. राठोड संघाचा कर्णधार हे जे रोख रक्कम 10,000 आहेत हे आपले मंगेश वाघमारे यांच्याकडून देण्यात येत आहे. तरी महादेव माजी बसवत हे देत आहेत. राठोड संघाचं पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण चांगला खेळ दाखवला आणि कर्णधारांनी 2 शब्दात आजच्या टुर्नामेंटसाठी बोलायचे आहेत. कर्णधार हॅलो माईक. खरोखर मी पाबरे पनवेल चषक बद्दल सांगायचं बोललं तर एकदम मस्त टुर्नामेंट. कारण मी सुद्धा पनवेललाच राहते आणि त्यांची आरकेपी तिकडे पनवेल साईडला आपली आरकेपीएल वगैरे असते आणि ती मी बघितली आणि खरोखरच एकही बोलली तर पाबरे गावाची आणि ती आता आपण आपल्याला दाखवून दिली इथे आणि खरोखर गावामध्ये आले सर्व पाहुणे म्हणतो सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राठोड संघ. आपण खूप असा चांगला इथे खेळ दाखवला. प्रथम चषक देण्यापूर्वी एक आमचा सत्कार सोहळा राहून गेला तरी त्या मान्यवरांकडे आम्ही पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या गावचे गणाचे अध्यक्ष अनिल चंद्रकांत कदम यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. चुकून आपला सत्कार आमचा राहिलेला आहे तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तो सत्कार करतील. युवा कमिटी अध्यक्ष महेंद्र बसवत हे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अनिल चंद्रकांत कदम यांना सन्मानित करतील. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. प्रत्येक कार्यक्रम वडाळा असो किंवा विक्रोळी पनवेल कुठेही कार्यक्रम असला तरी वेळेवर जाऊन ते असतात आणि सहकार्य देखील करतात. नाही झालं आता शेवटचा आणि प्रथम क्रमांक चषक श्री अनिल रामचंद्र बसवत माजी सरपंच यांच्याकडून आणि त्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत नांदरे संघ. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. नांदरे संघ आणि आपला कर्णधार यायचा आहे नांदरे संघाचा कर्णधार कुठे लवकर या. आणि रामचंद्र बसवत यांना विनंती करतो की आपण हे प्रथम क्रमांकाचे चषक नांदरे संघाचे कर्णधार यांच्याकडे सुपूर्द करायचं आहे. आपण पाबरे कोळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष अनिश कदम आपण सर्वांनी येऊन हे उपाध्यक्ष माधव गौरव पुणे सर आणि ज्येष्ठ सभासद सर्वांनी जाऊन हे पनवेल प्रीमियर लीग आणि प्रथम क्रमांकाचं चषक घेऊन नांदरे संघाला सन्मानित करायचं आहे आणि त्यांना नक्की द्यायचा आहे. त्यांच्यासाठी एक नक्की ठरलेला आहे तरी त्यांनी मिळून द्यायचं आहे. खूप चांगलं आणि अभिमानाची गोष्ट आहे की 4ही ट्रॉफ्या या तळा तालुक्यात गेलेल्या आहेत. टाळ्यांच्या गेलेल्या आहे. त्याप्रमाणे रोख रक्कम जी प्रथम क्रमांकाची रोख रक्कम आहे पनवेल प्रीमियर लीग पाबरे पनवेल चषक
पनवेलकर यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये आणि ती देण्यासाठी मी आपल्या पाबरे कोळी समाजाचे अध्यक्ष प्रथम क्रमांकाची रोख रक्कम पाबरे पनवेल ग्रुपच्या तर्फे देण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा आई गावदेवी मातेचा गावचे भैरीची छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करायचं. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. जरा पाठवा, जरा आपल्या पोरांनी सांग, खुर्ची टेबल होता ना दादा एक मिनिट. सर्वप्रथम काँग्रेस पनवेल आणि त्यांनी नियोजन केलेले आहे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केला. दादांनी खूप मला सपोर्ट केला की तू एवढे थोडे लहान मुलं होते, आमचे सगळे कॉलेजचे प्लेयर आहेत आणि आज ते आम्ही काहीतरी करून दाखवले आणि माझ्या गावासाठी मी काहीतरी केलेलं आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद मानतो. नंतर इथे जमलेले माझे सगळे मित्र परिवारही आलेले आहे गावचे, त्यांनी माझ्यासाठी खूप सपोर्ट केलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद मानतो. पाबरे पनवेल चषक हा चषकाचा थोडक्यात आढावा आपल्या पाबरे कोळी समाजाचे खजिनदार दत्तात्रय महादेव वेटकोळी हे तुमच्या समोर मांडणार आहे. पाबरे प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग आणि आजची ती तारीख 8 डिसेंबर 2024 पनवेल प्रीमियर लीग प्रतिवर्षाप्रमाणे येथे गेली 2 वर्ष आधी आम्ही हा टुर्नामेंटचा सामना गावी भरवला होता, परंतु आम्ही 2 वर्षानंतर पुन्हा एकदा या सानपाडा मैदानावरती या टुर्नामेंटचे नियोजन केले. 32 संघांना निमंत्रित करून आम्ही या संघांना वेळेवर इथे खेळून 3 खेळपेट्यांची सुविधा केली होती. त्याप्रमाणे प्रत्येक संघाने वेळेवर येऊन मोलाचं सहकार्य करून या सानपाडा मैदानावरती आपला उत्कृष्ट असा खेळ केलेला आहे आणि आमच्या सर्व प्रीमियर लीगच्या सभासदांनी, लहान असो मोठा ज्येष्ठ सभा, सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य दिले, म्हणून ही लीग चांगल्या प्रकारे आता यशस्वी झालेली आहे. त्याचप्रमाणे याच्यानंतर आमचे दुसरे सभासद आहेत जे संदेश पांडव मेंदाडकर, हे देखील 2 शब्दात त्याचं वर्णन करतील. थँक्यू. आणि पहिले प्रथम सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, कारण की हा दिवस हा सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे आणि मोलाचा आहे. कारण की आपली पहिलीच ही टुर्नामेंटची जी पहिलीच वर्ष एवढी थाटामाटात गेली, न कुठं वाद करता न कुठं झगडा करताय आणि व्हेरी हॅपी सो फर्स्ट डे अँड गुड डे. खरंच मी पहिले प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो खरंच. आणि आपल्याला अजून खूप आनंद घ्यायचा आहे आणि आनंद घ्यायचा बोलल्यानंतर आपली कमिटी लागते आणि कमिटी म्हणजे आपली लाडकी आपल्याच गावची, आपल्या गावचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि आपली इतर कमिटी आणि आपल्या पनवेल टीमची क्रिकेट युवा कमिटी असेल. खूप काही सपोर्ट केला आणि आय एम जस्ट टेलिंग फॉर जस्ट 2 minutes. I am very happy for day. All people is very good people. All support my committee. I love you my committee. खरंच मी या कमिटीचे धन्यवाद करतो आणि याच्या पुढच्या वर्षी आपण अशी टुर्नामेंट खेळू ही मी आशा बाळगतो. 2 शब्द आपल्या भाषेत. आणि मला लई जाम भारी वाटला आपल्याच गावातलं आपलं त्याचं आजूबाजूच्या गावातलं मला जाम भारी वाटला. मी तुम्हाला काय सांगू, मला आवडी माझी मन भरून आलं ना, मी काय सांगू. मी बापसाला पण सांगला, बापसा थांबलं का तिकडं, अरे तू इकडे जाशील, अरे पण ही मॅच फायनल बघून जा. पण बापूस काय गेलो नाही, जावंच आहे, ठीक आहे जा. पण मी सांगला, मी टुर्नामेंट बघल्याशिवाय
पूर्ण संपल्याशिवाय जाणार आहे की मला जात बांधव इथं आहात मला जाम आनंद राहिलो आणि मी पुढल्या वर्षी खेळणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्व पनवेल प्रीमियर लीगच्या सभासदांना विनंती. नवदीप. तर चला मग मित्रांनो, फायनली झालंय आमचं सर्व म्हणजे बक्षीस वितरण वगैरे सर्व झालंय. तुम्ही बघितलं असेल. आणि बक्षीस वितरणच पहिल्यांदा बोलायचं झालं तर बक्षीस वितरण जे केलंय तेच तुम्हाला अर्ध्या तासाचं दाखवलंय. आणि सुरुवात काय आहे, मॅच थोडकीच दाखवले कारण दिवसभर धावपळ असल्यामुळे जास्त काही दाखवू शकले नाही. एक आठवण म्हणून व्हिडिओ केले. पनवेल प्रीमियर लीग पाभरे कोलीवाडा यांनी पूर्ण हे जे नियोजन हे पूर्ण कसं पार पाडलं हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवलं. आणि थोडे मधले क्लिप तुम्हाला म्हणजे मॅचचे क्लिप आहेत ते सुद्धा दाखवलेत. जास्त मोस्टली करून जे आयोजन केलेलं पनवेल प्रीमियर लीग पाभरे कोलीवाडा या आयोजन केलेलं या लीगचे पूर्ण म्हणजे संपूर्ण कशाद्वारे आम्ही केला आणि कशाद्वारे पार पाडलं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की एक आठवण म्हणून म्हणजे आम्ही जस्ट म्हणजे मॅच साठी आलोय म्हणून व्हिडिओ केलाय असं काय नाही. जस्ट आठवण म्हणून आम्ही ही व्हिडिओ केले. आणि आता संपूर्ण आता रात्रीचे वाजलेत 9, उशीर पण झाला आणि आता तिकडे बंद पण करायला सांगतायत. गेट बंद करायची वेळ झाली ग्राउंडची कारण आम्हाला ही उशीर खूप झाला इकडे. लाईटीचे फोकस असल्यामुळे काही वाटले नाही पण खूपच उशीर झालाय आता. आणि तर चला मग आता निघायची वेळ झाली इथून. व्हिडिओ कसा वाटला, आमचं नियोजन कसं वाटलं नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला शेअर करा. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का 32 संघ जे खेळून गेलेत त्या 32 संघांपैकी कोण व्हिडिओ जर बघत असेल आणि त्यांना ही व्हिडिओ आवडली असेल, त्यांना हे नियोजन आवडलं असेल, त्यांनी सुद्धा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.